पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महाराष्ट्रात दोंडाईचामध्ये भाजपचा पहिला नगराध्यक्ष बिनविरोध। मंत्री जयकुमार रावलांनी केली जादू। दोंडाईच्या नगराध्यक्षांसह 7 जागा बिनविरोध। मंत्री रावल यांच्या मातोश्री नयनकुवरताई रावल नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड। राज्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकांचा धुराळा सुरू असून त्यात राज्यात धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेत मंत्री जयकुमार रावल यांनी जादू करत भाजपचा नगराध्यक्षपद बिनविरोध करत खाते उघडले। मंत्री रावल यांच्या मातोश्री नयनकुवरताई रावल यांचा भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी तर नगरसेवक पदासाठी भाजपचे 7 जणांचा एका जागेसाठी एकच उमेदवारी अर्ज राहिल्यानं भाजपच्या नगराध्यक्षांसह 7 नगरसेवक बिनविरोध निवड झाले आहेत। राज्यात नगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असून काल अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती। त्यानंतर आज छाननी प्रक्रिया पार पडली। या दोंडाईचा वरवडे नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवरताई रावल यांचा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं शरयू एकनाथ भावसार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता। आज झालेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत राष्ट्रवादीच्या शरयू एकनाथ भावसार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला। त्यामुळे भाजपच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार नयनकुवरताई रावल यांचा एकमेव उमेदवारी अर्ज राहिल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। याशिवाय नगरसेवक पदासाठी 7 जागांवर केवळ भाजपच्याच उमेदवाराचा अर्ज राहिल्यानं त्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे। त्यात 1 ब रवीना महेश कुकरेजा, 2 अ सरला छोटू सोनवणे, 7 ब चतुर जिभाऊ पाटील, 8 ब राणी राकेश अग्रवाल, 9 अ वैशाली प्रवीण महाजन, 9 ब निखिल कुमार रवींद्र जाधव, 13 अ भरतरी पुंडलिक ठाकूर यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे। बिनविरोध निवडणूक सुरू होण्याआधीच महाराष्ट्रात भाजपचे आपले नगराध्यक्ष बिनविरोध करून खाते उघडले। त्यामुळे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा बालेकिल्ला अबाधित असल्याचं त्यांनी पुन्हा दाखवून दिले। या निवडीनंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या दोंडाईचा येथील रावलगडीवर फटाके फोडून ढोल ताशे वाढवून मोठा जल्लोष करण्यात आला। मुख्य संपादक जतीन बोरसे। भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। मी आपल्याला सांगितलं की धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने 4 नगरपालिकांची निवडणूक आहे। 4च्या 4 हे नगराध्यक्ष भाजपचे राहतील। महायुतीचं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत, त्यांचं सरकार येणार आहे। पण भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामधली सर्वात मोठा पक्ष आहे। सर्वात जास्ती नगराध्यक्ष, सर्वात जास्ती नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे राहतील। दोंडाईच्यापासून तर मुंबईपर्यंत सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं कमल फुलणार आहे आणि लोकांचा प्रचंड विश्वास आहे। 7 नगरसेवक तर पहिल्यांदाच झालेत। 3 दिवसात बघा पूर्ण नगरपालिका येणार आणि केवळ दोंडाईच्यामध्ये नाही, धुळे जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे। हे धुळे जिल्ह्यामध्ये नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास जनता व्यक्त करते आणि खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन मी करू इच्छितो। मी सर्वात प्रथम देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांच्या यशस्वी वाटचालामुळे, त्यांनी घेतलेले धोरणामुळे आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी हा धुळे जिल्ह्याचा बालेकिल्ला आहे। दोंडाईच्या शहरामध्ये पहिलं महाराष्ट्रामधलं नगरपालिका बिनविरोध झाली आहे। 7 नगरसेवक आमचे बिनविरोध झालेत आणि कदाचित माघार होईपर्यंत जवळपास सगळेच नगरसेवक हे बिनविरोध होतील। आईसाहेब हे 4थ्यांदा नगराध्यक्ष बनतात आहे। मी मनापासून आईसाहेबांचं अभिनंदन करतो। पण हे श्रेय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, बावनकुळे साहेब या तिघांनी जे नियोजन केलं आहे, तुम्ही बघा की महाराष्ट्रामध्ये बिहारपेक्षाही दमदार असा निकाल भारतीय जनता पार्टीचा लागेल, महायुतीचा लागेल आणि विश्वास आहे की दोंडाईच्यापासून तर मुंबई महानगरपालिकापर्यंत सर्वच भाजपप्रणित महायुतीचं सरकार हे सगळीकडे येणार आहे। मी तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो आणि अभिमान व्यक्त करतो की महाराष्ट्रामधला पहिला निकाल हा आमचा लागलेला आहे आणि ह्या माध्यमातून दोंडाईच्या शहराचं नाव देखील हे मोठं झालं आहे। दोंडाईच्या तमाम जनतेचं खूप खूप अभिनंदन। माननीय मोदी साहेबांचे अनेक कार्यक्रम सामान्य जनता पाहत असते आणि त्यांच्यामुळे आम्हाला यश मिळत असतं। नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो। फर्नांडिस
आणि जयकुमार भाऊ, माननीय जयकुमार भाऊ रावल यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि सर्व भाजप नेता ज्यांनी भाऊला मदत केली त्यांचं पण मी अभिनंदन करते आणि सर्वांचा मी आभार मानते आणि अभिनंदन करते. जय हिंद, जय भारत. मी 74 पासून नगरसेविका, नगराध्यक्ष, सर्वात जुनी दोंडाच्यात नगराध्यक्ष, नगरसेविका आहे. पण आता चौथ्यांदा मी निवडून आलेली. माझी जनताचे, माझी गावाची जनताचे माझ्यावरती फार प्रेम आहे आणि मी त्यांची सेवेसाठी हजर आहे आणि अजूनसुद्धा त्यांची सेवा करत राहील आणि सर्वांचा आभार मानते. जय हिंद, जय भारत. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.